शेतकरी बंधूंनो, आज आपल्या बॅचेसचा 22वा दिवस आहे। चॉकी आणल्यापासून आज 22वा दिवस आहे। चौथा मोल्ट उठल्यानंतर 14 फीडिंग वरती आपण चंद्रिका टाकलेल्या होत्या। आज चंद्रिका टाकून 5वा दिवस आहे। 5व्या दिवशी आपण कोश गोळा करत आहोत। तर सर्वात प्रथम कोश गोळा करत असताना सर्वात महत्त्वाचं कोशची ग्रेडिंग करणे महत्त्वाचं असतं। त्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे कोश वेचणी करावे लागतात। एक म्हणजे सर्वात चांगला जो कोश दिसतो आपल्याला तो कोश, दोन नंबर मध्ये आपल्याला जो कोश निबर आहे पण दुसऱ्या आळीमुळे डाग पडलेला आहे तसा डागिल कोश, आणि तिसरं म्हणजे पोचट कोश, आणि चौथं डबल कोश। अशा प्रकारचा जो डबल कोश असतो जो 2 आळ्यांनी एकत्रित बनलेला असतो हा वेगळा करायचा, 1 नंबरचा वेगळा करायचा, डागिल आणि पोचट असे 4 ग्रुप आपल्याला कोशचे करायचे आहेत। तर चंद्रिका साफ करत असताना सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने चंद्रिका उभी करून घ्यायची आहे। यावरील ज्या लेंड्या आहेत त्या उभ्या झटकून लेंड्या काढायच्या आहेत व त्यानंतर हे कोश आपल्याला गोळा करायचे आहेत। कोश गोळा करत असताना कोशाला जेवढा चांगला दोरा निघेल तेवढं चांगलं, त्यामुळे आपण असा एक एक कोश गोळा करू शकतो। कोशाला जेवढा जास्त दोरा निघेल तेवढा कोशाला आपल्या जास्त भाव मिळतो। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चांगला कोश गोळा करायचा आहे। यामध्ये जो पिवळसर धागा दिसतो तो पिवळसर धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आपल्याला डागाळ, डबल, पोचट आणि ए ग्रेडचा कोश अशा पद्धतीने आपल्याला 4 प्रकारचे कोश वेगवेगळे करायचे आहेत। ए ग्रेड मध्ये आपल्याला जेवढा चांगला कोश आहे तेवढा कोश आपल्याला ए ग्रेड मध्ये थैलीमध्ये भरायचा आहे। बाकी तिन्ही कोश वेगवेगळे करायचे आहेत। आता हा ग्रेड आपला ए ग्रेड आहे, हा आपला ए ग्रेडचा कोश आहे। तर अशा पद्धतीने जेवढा जास्त दोरा कोशाला येईल तेवढा चांगला भाव मिळतो। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या कोशाला दोरा येणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने लेंडी न येऊ देता आपण जर छाटणी केली तर आपल्याला चांगला भाव मिळण्यास मदत होते।